प्रोसेसमधनं जाणं हे किती महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्या चित्रामध्ये जेव्हा तुमचा आत्मा येतो तेव्हा ते चित्र बोलायला लागतं आणि मग विकणं ह्या गोष्टी फार क्षुल्लक होऊन जातात. तर मला असं वाटतं की इथे आपल्याकडे जे हॉबी आर्टिस्ट आहेत यांनी या प्रोसेसचा विचार करावा. म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा सगळं आपल्याला करायचं असतं. म्हणजे आता आपल्याकडे जी पेंटिंग्ज येतात जे हॉबीवाल्यांचे आहेत तर त्यांना मोस्टली आता मागच्या वेळेस किशोर सर आले होते ते पण सांगत होते की लोक कॉपी करून शिकतात. मग कॉपी करून शिकण्याच्या ऐवजी स्वतःची एक पद्धत स्वतःची एक स्टाईल केली तर त्या स्टाईलमधनं तुमचं एक व्यक्तिमत्व समोरच्यापर्यंत पोचतं तुमच्या चित्रातनं. तर ती एक प्रोसेस सुरू होण्यासाठी तुमची मानसिक जडणघडण तशी व्हायला पाहिजे. सो म्हणून मला असं वाटतं की रेखाच्या चित्रामधनं ते इतकं पटकन भिडतं ना की मला ते बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हां यांना बोलवायला पाहिजे. या म्हणजे गाईडलाईन खूप छान देऊ शकतील. आणि त्यांची प्रोसेस बेसिकली ज्योत्स्ना मॅडम आपल्याकडे ज्या आल्या होते ना त्यांच्याकडे पण त्या शिकायच्या आणि त्यांच्या अजूनही टचमध्ये आहेत आणि 5-6 जणी त्या जायच्या तिथे शिकायला. तेव्हा मला खूप वाटलं होतं की आपण पण जावं, पण तेव्हा मला माझा मुलगा लहान असल्यामुळे जाता येत नव्हतं. पण त्यांनी त्या संधीचा खूप छान फायदा घेतला आणि आता ती प्रोसेस एन्जॉय करणं आणि त्यातनं जाणं एक कला प्रवास असतो ना तो खूप छान झालेला आहे. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे का? त्या दिवशी ऑनलाईनला आपण खूप उशिरा आलो होतो. त्या मॅडम कोणते? मी तुला नेहमी नाव विचारतो. चित्रकलेत मिस्टर प्रफुल्ल डहाणूकर. प्रफुल्ल डहाणूकर आता त्या नाही आहेत पण त्यांनी दिलेलं योगदान पण खूप मोठं आहे, खूपच मोठं आहे. म्हणजे नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी जे त्यांनी व्यासपीठ, बाहेर येणाऱ्या कलाकारांना त्यांनी खूप मोठं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. आणि हे सगळं मी का विचारलं ह्याच्या मागचं कारण सांगतो. आमच्याकडे मुलांना चित्रकार होतो, फोटोग्राफर होतो म्हणजे काय भिका मागायचं लक्षण आहे का असं बोलतं. हे करून काय मिळणार आहे तुला? उद्या आपल्या मुलांनी किंवा मुलींनी सांगेल मला चित्रकार व्हायचं आहे. हो व्हेरी गुड, हो असं नाही सहजासहजी म्हणत. आणि माइंडसेट बदलायला वेळ लागेल. वेगळा होता यार, त्यांचा काळ तर अजून वेगळा होता. आता तरी थोडीशी प्रगल्भता आलेली आहे. पण त्या काळामध्ये फोटोग्राफर म्हणजे कोण? काही काम येत नाही ह्या माणसाला, म्हणजे ज्याला शिक्षण नाही आहे. मग काय हो, फोटोग्राफर हो नाही तर मिलिटरीत जा. एक मानसिकता होती आपल्याकडे पालकांची. तुम्हाला असा काही अनुभव आलाय का चित्रकार म्हणून किंवा फाईन आर्टिस्टचं जनरली असं कठीण असतं ना, पेंटिंग विकल्या नाही गेल्या तर? आर्टिस्टला स्वातंत्र्य पाहिजे असतं बेसिकली, की मी माझ्या मनाला आवडेल तेच काम मला करायचं आहे. हे स्वातंत्र्य प्रत्येक आर्टिस्टला हवं होतं आणि त्याच्यामुळेच मी जॉब पण सोडला आणि मी गेली 27 वर्ष माझं बुटीक होतं. ड्रेस मटेरियल, स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी सगळं केलं. खूप पैसे मिळाले पण समाधान अजिबात नाही. शेवटी चांगलं चालणारं दुकान मी बंद केलं आणि मी पेंटिंग, पूर्ण वेळ पेंटिंग करते. बऱ्याच ऑर्डर्स येतात आणि म्हणजे आता मी खूप आनंदात आहे. खूप छान मजा येते मला आता जगण्यासाठी. असं ॲनिमेशनसाठी तुम्ही काम केलं आहे तर रेग्युलर पेंटिंग करताना आणि ॲनिमेशनसाठी पेंटिंग करताना काय वेगळं वाटलं तुम्हाला किंवा काय फरक असतो त्या दोन्ही वर्किंग क्वालिटीमध्ये? हां, इथे पेंटिंग करताना तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य आहे ना तुमच्याकडे आणि तिथे नव्हतं. तिथे जसं सांगेल तसं तुम्हाला काम करायला लागतं. तिथे जशी ॲड असेल, त्यांचा जो विषय असेल, त्यांची जी कॅरेक्टर असेल त्याच कॅरेक्टरमध्ये खेळायला लागतं आपल्याला. ॲनिमेशनमध्ये अजून चॅलेंजिंग वाटतं का ते करताना? किंवा ती पण मजा वेगळी आहे ॲनिमेशन करणं. हो, सेल्युलाइडवर होतं. मी ॲनिमेशन पूर्वी जेव्हा आम्ही करायचो तेव्हा सेकंदाला 24 चित्र अशाप्रमाणे आम्ही 1-1 मिनटाच्या फिल्म, 4 मिनटाच्या फिल्म्स अशा ॲड फिल्म्स यायच्या. तेव्हा आम्ही रात्रंदिवस काम करायचो. माहीमला त्यांचा स्टुडिओ होता आणि ती एक मस्त जीवन होतं. ते मस्त धमाल केली आम्ही. ते आता नाही, आता कोणीही हाताने चित्र काढत नाही. आता पूर्ण डिजिटल झालेलं आहे. पण आम्ही केलेलं काम खूप मजा होते तिथे. त्यावेळी मला आठवते आमच्याकडे रामायण फिल्म आली होती. जापनीज लोकांनी केली ती, पण त्याचे कॅरेक्टर आमच्या सरांनी केले होते. राममोहन राव म्हणून सर होते. आता ते नाही आहेत, पण त्यांचं ते गेल्यानंतर त्यांना पद्मश्री मिळाली. आणि
त्यांनी ती कॅरेक्टर्स केलेत, सीता, राम आणि ते नेहमी रामानंद सागर ते रामायण लावायचे आणि ती कॅरेक्टर्स करायचे ते. आणि त्यांनी डस्टबिनमध्ये फेकलेले सगळे आम्ही ते गेल्यानंतर मी पटापट सगळे उचलले आणि अजूनही माझ्याकडे ती कागद आहेत ते सगळे. मैम मुझे ना पेंटिंग के बारे में एक चीज़ समझ नहीं आती है. कुछ पेंटिंग्स रहती हैं वो एसिमेट्रिक रहती हैं, एकदम इजी रहती हैं. अब उसमें कुछ ऐसा रहता है कि कुछ आर्ट रहती है कि जो नॉर्मल आदमी को या नॉर्मल इंसान को नहीं दिखती है और सिर्फ आर्टिस्ट या उस तरीके के लोगों को ही दिखती है. कुछ पेंटिंग्स बहुत सिंपल रहती हैं बट बहुत अप्रिशिएट की जाती हैं कंपेयर टू बहुत कॉम्प्लिकेटेड या बहुत फीचर वाली पेंटिंग या जिसमें बहुत डिटेल्स होंगे, एक एक स्वेटर का एक एक धागा दिख रहा रहेगा. और कुछ रहती हैं एकदम इरेगुलर, ऐसे कुछ बना दिया और वो बहुत अप्रिशिएट होती हैं या फिर कुछ ओवर द टॉप चले जाती हैं. और ये डिफरेंस समझ नहीं आता है कि इज देयर एन आई टू ऑब्जर्व. वो सिंपल सी पेंटिंग के अंदर इमेजिनेशन ढूंढनी पड़ती है या कुछ कुछ रहता है जो दिखता नहीं है नॉर्मल आदमी को, सिर्फ आर्टिस्ट को दिखता है या उस तरीके के लोगों को दिखता है जो अप्रिशिएट कर सकते हैं, या फिर नॉर्मली वो एक आर्टिस्ट था इसलिए अप्रिशिएट की जाती है वो पेंटिंग, या नहीं समझ में आता है. मतलब आपको ऐसा पूछना है कि एब्स्ट्रैक्ट और रियलिस्टिक. हाँ, हाँ, या मे बी मैम ऐसा आप ऐसा देखेंगे एक बोर्ड पे एक पेंटिंग है, उस पर 2 बूंद फेंक दी, ऐसे भी कुछ पेंटिंग्स रहते हैं. या फिर एकदम सिंपल सा क्रिएचर बना दिया, उस पेंटिंग को भी बहुत अप्रिशिएशन है. मेरे को अब मुझे नहीं समझ में आता, तो मुझे लगता है कि इनको ऐसा क्या दिख रहा है जो मुझे नहीं दिख रहा है. वो खुद को अच्छा लगा ना, बाकी लोगों को भूल जाओ. बिकॉज अलग अलग ये रहता है इमेजिनेशन हर एक आदमी का. इसको अच्छा लगेगा, मेरे को नहीं अच्छा लगेगा. सो यू डोंट हैव टू बॉदर दैट. आपको जो अच्छा लगा वो है. आप इंजीनियर है, सिविल इंजीनियर. मेरे पास एक असिस्टेंट आया, 75,000 का नौकरी छोड़ के आया, मेरे को फोटोग्राफी सीखना है. सीखना है ना तो पैशन से सीखना. नाउ इज अर्निंग वेरी गुड. इंजिनियरिंग छोड़ दिया उसने. आता कसं आहे ना, आपण शिकायला जातो, आपण टेक्निक्स शिकतो वगैरे. या टेक्निक्स शिकल्यामुळे तुमच्यावरती बंधनं येतात का जास्त? आणि दुसरी गोष्ट, जर आपण एक साचेबद्ध पद्धतीने जर आपण कलाविष्कार करत गेलो तर त्यातनं परत आपण स्वतःला एक लिमिटेशन्स घालतोय का? तुम्ही कशाला घालून घेता लिमिटेशन्स? तुम्हाला तर नाही, आपण शिकवलं जातं ना की आपण कंपोजिशन अशा पद्धतीनेच करायला हव्या किंवा रंग अशाच पद्धतीने तुम्ही वापरायला हवा. सगळे नियम हे पेंटिंग ते माहितीच पाहिजे सगळे नियम तुम्हाला. पण नियम तेव्हाच तोडायचे, म्हणजे तोडू पण शकता तुम्ही, त्याला काही बंधनं नाही आहेत कसली. सांगतो की तुम्ही तुमच्या स्टाईलने करू शकता कुठलंही लाइटिंग. ब्रेकिंग रूल इज ऑलवेज देअर अँड दॅट मेक्स यू क्रिएटिव्ह. म्हणजे तुम्ही तितकं क्रिएट, म्हणजे फक्त तुमचं असं असायला पाहिजे की तुमचं चित्र किंवा तुमचा फोटो जनसामान्यांना आवडला पाहिजे, मग ते चांगलं असतं. म्हणजे ॲप्रिसिएशन मिळालं, लोकांपर्यंत ते पोचलं तर मग चालतंय ना. आता गौतम सर फोटोग्राफी करायचे, त्यांच्या फोटोज थोडे ॲक्च्युली सॉफ्ट असायचे. लोकांना करकरीत म्हणजे चित्र म्हणा किंवा फोटो बघायची सवय असते, पण त्यांची ती स्टाईल झाली नंतर. सो ब्रेकिंग रूलच आहे ना तो, पण त्यांनी त्याचं चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं. नाही, इट इज कम फ्रॉम ॲक्सिडेंट. त्यांनी ते सांगितलं गौतम सरांनी. गौतम सर चांगले मित्र होते, अशोक सलियान हे सगळे आमच्या ग्रुपमधले. गौतमने सांगितलं त्या बायकांचा मेकअप झाल्यावर चेहरा गोंडपाट व्हायचा रिफ्लेक्टर्समुळे, म्हणून त्याला थोडं सॉफ्ट करून त्यांनी सॉफ्ट फोकस सुरू केलं आणि चंदेरीमुळे ती पिक्चर्स खूप गाजली पुढे. गौतम आणि मी विलास बेंडेकडे एका वेळेला असिस्टंट होतो. गौतम, मी आणि शंतनू शेवडे, माहिती आहे? हो, माहिती आहे. तो आता गोव्याला आहे, त्यांनी इन्स्टिट्यूट चालू केलं आहे. तर विलास काय म्हणाला, अरे तू का सॉफ्ट ठेवतो, त्यापेक्षा F2 फिल्टर लाव, सॉफ्ट इफेक्ट्स. मग त्यांनी ते सॉफ्ट इफेक्ट्स फिल्टर लावायला सुरू केलं. पण ते पण 2 लाव, 3 नको लाव, 1 नको लाव, 2 लाव. हो,
आणि आम्हाला कधी शिकवलं नाही त्यांनी की बघून शिक, मला शिकवता येत नाही, मी प्रोफेसर नाही. नाही, विशाल भेंडे माझे गुरु, त्याच्यामुळे विलासबद्दल जे आम्ही ऐकलं, पण त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि ते फार कमी वयात गेले. विशाल तर IIT मध्ये होता, त्याला काय पॅशन नव्हतं, नंतर तो आला. पण ती पण गमत आहे ना, TCS ची नोकरी सोडून फोटोग्राफीचा, रशियात अमेरिकेत नोकरी करून इकडे हा फोटोग्राफीचा विशाल सर. म्हणजे ते कुठल्या लेवलला गेले. म्हणजे त्याला ते टाटाचे लोक बोलवायचे, अरे काय तू जॉब सोडला, परत ये. नाही म्हणे, मला नाही नोकरी करायची. त्या असे अनेक. आता मगाशी ह्यानी जो अनिल कसबेनी मला प्रश्न विचारला की ॲक्सिडेंट वगैरे, ते आता माझ्याकडे नाव पटकन नाही आठवणं, मोबाईलमध्ये लिहिलेलं आहे, ते बघून सांगेन. एक कोणीतरी संगीतकार होते आणि ते एका ठिकाणी कार्यक्रम करायला गेले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर तो तंबोरा जो काय असतो वाजवायचा, ते मागे गाडीत ठेवलं डिक्कीमध्ये आणि ते दुसऱ्या ठिकाणी गेले, तो पण गाडीचे धक्के लावून तो उतरला होता. आता ती भाषा मला माहीत नाही, फक्त वाचलं ते सांगतो. लागतो. मग त्यांनी त्याचाच उपयोग करून एक नवीन राग जन्माला घातला त्या क्षणी. म्हणजे आता काय करता येईल, काही नाही. मग नवीन रागाचा जन्म झाला. मी तुम्हाला देईन माहिती, माझ्याकडे आहे ते, कुठली गाणी त्याच्यावर प्रसिद्ध झाली. तो ॲक्सिडेंटमधून जन्माला आलेला राग आहे. आणि हे सगळीकडे असतं. फोटोग्राफीमध्ये सुद्धा मी क्लासमध्ये सांगतो, त्या मांजराने कपाटावरनं उडी मारली आणि सिल्वर हायलाइट केमिकलची बाटली ब्रोमाइड पेपरवर पडली आणि तो काळा झाला. तिथून लक्षात आलं की ह्याच्यातनं लाईट गेला तर पुढे ब्लॅक होत आहे. तो ॲक्सिडेंट. म्हणजे जगातले अर्धे अधिक शोक ॲक्सिडेंटमुळे लागलेत. तुम्ही जर याचा नीट विचार केला तर कळेल की बिकॉज जे आता हे खूप रिपीट होईल, पण माझ्या क्लासमध्ये मी नेहमी सांगतो, घरामध्ये 3 शब्द लिहून ठेवा, WHYY. म्हणजे मगाशी मी जो प्रश्न विचारला ना, त्याची थोडीशी उत्तरं इथे मिळतील तुम्हाला. ही सिरीज आहे का तुझी? सिरीज आहे. थोडंसं याच्याबद्दल सांगता येईल? लहानपणी मी भिंतीवर खूप चित्र काढायची आणि जेव्हा मी म्हणजे आता पेंटिंग करायला घेतलं ना, तेव्हा मला सगळं बालपण आठवलं आणि मी काय काय करत होती. आणि एक एक्झिबिशन झालं, दुसरं पण त्या आठवणींवरच झालं आणि अजूनही आठवणी संपत नाही आहे लहानपणीच्या. आणि ते कुठेतरी भिंतीवर जे चित्र काढणं होतं ना, ती सिरीज अख्खी केलेली आहे मी इथे, हे सगळी.